नमस्कार, मी सोनाली कबाडे दैनिक चालू वार्तामध्ये आपले स्वागत करते। हजारो टन वजनाचे जहाज पाण्यावर कसं तरंगतं? रहस्य जाणून घ्या। तुम्ही कधी विचार केला आहे का? हजारो टन लोखंडाचे बनलेले एवढे मोठे जहाज समुद्राच्या खोल पाण्यात बुडत का नाही? आणि एक छोटंसं नाणं, लोखंडाचं नाणं मात्र लगेच पाण्यात बुडतं असं का? याचं उत्तर लपलेलं आहे एका विज्ञानाच्या नियमात, ज्याला म्हणतात उत्प्लावन शक्ती। जेव्हा एखादी वस्तू पाण्यात ठेवली जाते तेव्हा पाणी त्या वस्तूला वरच्या दिशेने एक शक्ती देते। जर ही वरची शक्ती वस्तूच्या वजना इतकी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगते। पण जहाज तर लोखंडाचं असतं ना, मग हे कसं तरंगतं? कारण जहाजाचा आकार असा बनलेला असतो की त्याच्या आत एक मोठी पोकळी असते। या पोकळीत हवा भरलेली असते, त्यामुळे जहाजाचं एकूण घनत्व पाण्यापेक्षा कमी होतं आणि पाणी जास्त प्रमाणात बाजूला ढकलतं। कल्पना करा, एका लोखंडाचा गोळा पाण्यात टाकला तर तो बुडेल, पण त्याच लोखंडाला वाटीसारखा आकार दिला तर तो पाण्यावरती तरंगू शकतो। म्हणूनच जहाजाचे रहस्य ज्याच्या वजनात नाही तर त्याच्या रचनेत आहे। विज्ञान आपल्याला शिकवतं, मोठं असणं महत्वाचं नाही, योग्य रचना, योग्य संतुलन असेल तर हजारो टन वजनही पाण्यावर तरंगू शकते।